child walk in thy presence, in thy ways, in thy wisdom, in thy word, in thy power, in thy knowledge, in thy understanding, O God. प्रभू तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या बळामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या जवळीकतेमध्ये लेकरू अधिक अधिक चालत जावं, वाढत जावं. धन्यवाद, गौरव, महिमा, आराधना, जय जयकार प्रभू तुला देत. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गौरवी सामर्थ्यशाली नावामध्ये अर्पित म्हणून तो ऐकतो त्या. आमेन, आमेन. आराधना करू आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद, स्तुती, महिमा देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर आजचा दिवस आपल्या सगळ्यांची फेवरेट, सगळ्यांची लाडकी अर्पिता हिच्यासाठी देवाने दाखवलेला आहे. प्रभूच्या नावाला आपण जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. आणि खरोखर परमेश्वर इतका महान आहे की तिच्यावरती आज खूप सारे आशीर्वाद आकाशातनं परमेश्वर पाडत आहे. त्या दीज आर द शावर्स ऑफ ब्लेसिंग्स. आपण नकारात्मक त्या गोष्टी न घेता जरी आलं तरी आपण परमेश्वराची स्तुती आराधना करणं थांबवायचं नाहीये. चला आपण सगळेजण आपल्या पायावरती उभं राहूया आणि त्याच्या नावाची आपण स्तुती आराधना करूया. परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण की देवाचं वचन सांगतं स्तोत्रसहित 119 आणि 105 वचन की तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आहे व ते माझ्या मार्गावरती प्रकाशासारखे आहे. हालेलुया, आमेन. त्याच प्रकारे आज अर्पिताच्या जीवनासाठी आपण हीच प्रार्थना करूया की आतापासून तुझ्या जीवनाची वाटचाल ते परमेश्वराच्या वचनाच्या आधारे, ते वचन तिच्यासाठी ते प्रकाश बनावं. येणार तिचं संपूर्ण उभं आयुष्य त्या प्रकाशात तिने चालावं. आपण हीच आज प्रार्थना करूया. ते सुंदरसं आपण गीत गाऊया. गिव्ह मी ऑइल इन माय लॅम्प, कीप मी बर्निंग. कॅन आय आस्क स्मॉल चिल्ड्रन टू प्लीज कम ऑन द स्टेज अँड हेल्प एव्हरीवन विथ फ्यू ॲक्शन्स. Give me all in my lamp, keep me burning, burning, burn. Give me all in my lamp, I pray, hallelujah. Give me all in my lamp, keep me burning, burning, burn. Keep me burning till the break of day. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Give me all in my lamp, keep me burning, burning, burn. Give me all in my lamp, I pray, hallelujah. Give me all in my lamp, keep me burning, burning, burn. Give me burning till the break of the day. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Give me joy in my heart, keep me praising, praising, praising. Give me joy in my heart, I pray, hallelujah. Give me joy in my heart, keep me praising, praising, praising. Keep me praising till the break of day. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Come on and sing, Hosanna, sing, Hosanna, sing, Hosanna to the King of Kings. Hallelujah, Hallelujah. hallelujah. Let's praise God, let's praise His holy name. आणि खरोखर देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. ते सुंदरसं गीत असं म्हणतं की स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. आज आपण अर्पिताच्या जीवनासाठी ते आशीर्वाद मागूयात आणि आपण स्तुती आराधना त्या आपल्या परमेश्वराला आपण देऊयात. हालेलुया. आणि लेकरांना विनंती करेल की दे विल हेल्प एव्हरी वन ऑफ अस इन nice and sweet actions with this song. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आते हैं. प्रार्थना विनंती
जाती है, उतर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया, स्तुति आराधना ऊपर जाती है, लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। ओ प्रभु हमारा कितना महान, हालेलुया, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। चला आपण आपले नेत्र बंद करूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण ज्याप्रमाणे स्तोत्र संहिता याचा एक 139 हा अध्याय म्हणतो की भयप्रद आणि अद्भुत रीतीने तू माझी घडण केली आहे, माझ्या आईच्या गर्भात तू माझी घडण केलेली आहेस, आणि त्यासाठी मी तुझ्या नावाचा धन्यवाद गाईन, तुझी उपकार स्तुती करेन। ओ आणि माझा प्रत्येक दिवस उगवण्यापूर्वी तो तुझ्याकडे नमूद होता। आज अर्पिताच्या जीवनासाठी आपण विशेष करून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की हा दिवस तिच्या जीवनामध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये उगवण्यापूर्वी त्या देवाला ठाऊक होता। असा लेकरासाठी आपण एकच म्हणूया, ओ ज्याप्रमाणे इस्रायल लोकांबरोबर तो देव स्वतः अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ बनून चालत होता, आज संपूर्ण जीवन आज त्या देव आणि त्या लेकराने त्या देवाच्या सानिध्यामध्ये घालवावा। त्याचे जे महिमेचे बादल आहेत ते तिला त्यांनी सदोद त्यांनी आच्छा दिले असावे, असं आपण ते गाणं म्हणूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। तेरी महिमा के बादल। तेरी महिमा का बादल घेरे इस जहां को, तेरी महिमा का बादल घेरे इस जहां को। ऐ प्रभु हमें छू ले हम सभी को। ऐ प्रभु हमें छू ले हम सभी को। ओ तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जगह में, तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जहां में, चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम में। चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम से। ओ तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जहां में। तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जगह में। हे प्रभु हमें छू ले हालेलुया। हे प्रभु हमें छू ले
हम सभी को Oh, we worship your name, O Lord. ओ तू आमचा करणारा आहे प्रभूजी. ओ तू आमच्या जीवनामध्ये आहे, तर या जीवनाला अनुभव आहे माझ्या राजा. तुझी कृपा आम्ही रोज नव्याने अनुभवतो प्रभूजी. आणि आज तीच कृपा प्रभूजी अर्पिता तिच्या जीवनामध्ये आज अनुभव घेत आहे माझ्या राजा. तिच्याद्वारे तिचं कुटुंब तुझ्या कृपेचा अनुभव घेत आहे. ओ धन्यवाद देतो प्रभूजी. आज आम्ही प्रत्येक जण कबूल करतो आणि म्हणतो की प्रभू माझा तारणारा. ओ रिहांतरा पाशी हे ले रे रे बास हो दो दो रो हो दो रो लरा रहांतरा खाला रा बाशे हे दे दे रे बास हो लो रो खंतुरो. ओ रिहादरा बास हादरा हलरा. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा. तुझ्या विना हे जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना हे जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बापा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा.
तुझं येण्याने प्रभू आमच्या लेकरांचं जीवन हे तुझ्या परिपूर्णतेमध्ये उभं राहतं. प्रत्येक लेकराला, प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक माता पित्यांना आज आम्ही तुझ्या शरणी घेऊन येतो. तुझं येण्याने प्रभू आमचे जीवन पूर्णतेमध्ये उभं राहतं. तुझ्या विना हे जीवन व्यर्थ आहे. तुझ्या विना आम्ही अधुरे आहोत. तुझ्या विना आम्ही व्यर्थतेमधलं शून्यवत असं जीवन जगतो. परंतु ज्यावेळेला प्रभू तू आहेस, ज्यावेळेला आमची लेकरं तुझ्या मंदिरी आहे, तुझ्या उपस्थितीमध्ये आहेत, तुझ्या चरणी आहे प्रभू, ते जीवन पूर्णतेमध्ये उभं करणारा तू स्वर्गीय बाप आहे. तू तो पिता आहे जो आपल्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये, प्रतिबिंबामध्ये प्रत्येकाला घडवू इच्छितोस, बदलू इच्छितोस, परिवर्तित करू इच्छितोस. तुला गौरव, तुला महिमा, तुला आराधना, तुला जय जयकार देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गौरवी सामर्थ्यशाली महिमामय अशा नावामध्ये अर्पितो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आमेन. थँक यू चिल्ड्रन. प्रेज बी अनटू गॉड. ग्लोरी टू जीसस. देवाला धन्यवाद. आपल्या सर्वांचं प्रभूमध्ये स्वागत. पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद असो की लेकराच्या जीवनाबद्दल, कुटुंबाच्या जीवनाबद्दल आज आपण प्रभूची उपकार स्तुती करत आहोत. I'll request our dear pastor to come and share through the word this evening as a blessing for the little child. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. बाळक साहेब येऊन आपल्याला प्रभूच्या वचनामधून चालवितील. लेकराकरिता आपल्या सर्वांकरिता. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. देव बापाची स्तुती असो. परमेश्वराने आजचा दिवस आम्हाला पांढरे ब्रदर्ससाठी सुद्धा आम्ही देवाला धन्यवाद देतो. त्यांचे 70 वर्ष पूर्ण होणार आहे 1 जूनला. आपण मोठ्याने टाळ्या वाजवूया का? परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराचं गौरव करूया. आणि आमची छोटी अर्पिता आज 1 वर्ष पूर्ण केलं. देवाने तिला खरं आशीर्वादित केलं. याबद्दल देवाचे उपकार मानतो. मी जास्ती वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे वेळ भरपूर झालेला आहे. स्तोत्र 127 आणि 128वर थोडक्यामध्ये आपण मनन करूया कारण ते छोट्यांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे. म्हणून ते मी घेतलं आज स्तोत्र. दोन्ही स्तोत्र 127 आणि 128 आपण सर्वजण मिळून वाचलं तर बरं होईल. कारण आपल्या नॉर्मल आपण चर्चमध्ये सर्वजण मिळून आपण चर्चमध्ये वाचत असतो. स्तोत्र 127 आणि 128. परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कशाचे अन्न खाता, पण हे सर्व व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे देव वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशाने भरला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या आंब्याभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनीतून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलात शांती असो. आमेन. 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 परमेश्वराची स्तुती असो. या पवित्र वचनामध्ये मी अनेक गोष्टी मी लिहून आणल्या, पण त्यामध्ये मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो. सर्वप्रथम म्हणजे परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. ज्यावेळेला आम्ही आदामाची गोष्ट घेतो, आदामाला झोप लावली आणि त्याच्या झोपेमध्ये त्याला हवाही दिली.
आमेन. आणि परवाच आमच्या अलगमनी पास्टरांनी सांगितलं की स्त्रीला आम्ही ओळखू शकत नाही, कारण आदम झोपला होता आणि हवाबाई तयार झाली, त्यामुळं ते अजून स्त्रियांचं कळत नाही. पण देवाची स्तुती असो की परमेश्वर सर्व प्रकारे आमच्या प्रियजनांना झोपेतही देणारा देव आहे, त्याबद्दल त्याची स्तुती असो. दुसरी गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे परमेश्वराने दिलेले संतती, परमेश्वराने दिलेले धन आहे. ज्या वेळेला आम्ही धन असं म्हणतो, हा शब्द फक्त पैशाला धरून नाही आहे, तर यामध्ये सर्व प्रकारची सुबत्ता आहे, सर्व प्रकारचे आशीर्वाद आहेत. जसं पांढरे कुटुंबियांमध्ये सर्व गोष्टी परमेश्वराने आशीर्वादित केल्या, वायदंडे कुटुंबियांमध्ये सुद्धा सर्व गोष्टी आशीर्वादित केल्या. पास्टरांच्या घरी सुद्धा नात आहे आणि दोन आता परमेश्वराने आशीर्वादित नात दिल्या. आणि पांढरे प्रदेशच्या घरी पण दोन नाती आहेत. देवाची स्तुती असो. खरंच परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ज्या वेळेला परमेश्वर ही संतती धन या रूपाने देतो, याचा अर्थ हा की तुम्ही कशा प्रकारे आपल्या धनाचं तुम्ही विल्हेवाट लावता, किंवा कशा प्रकारे त्याची वाढ करता, कशा प्रकारे त्याचं संगोपन करता, कशा प्रकारे त्याच्या जीवनाला तुम्ही एक नवीन वाटचाल देता. कारण देवाने हे सर्व आशीर्वाद त्यांना देऊ केलेले जे परमेश्वराचं भय धरतात, जे परमेश्वराच्या मार्गाने चालतात, जे परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देऊन चालतात, त्यांच्यासाठी हे आशीर्वाद त्याने नेमून ठेवलेले आहेत. आणि म्हणून आज जे धन आहे, जेव्हा आम्ही धन म्हटल्यानंतर एक माझ्या समोर लक्षात येतं की सर्व प्रकारचं वैभव त्या घराला लाभतं. परमेश्वराचं हे दिलेलं मोठं वैभव आहे. आणि परमेश्वराची स्तुती असो की हे सर्व कुटुंबीय परमेश्वराने आशीर्वादित केलेलं असताना अधिक आणि अधिक आणि अधिक त्याच ठिकाणी एक शब्द फार महत्वाचा वापरला आहे, पहा म्हटलेला आहे. बिहोल्ड, इट मीन्स व्हॉट? You have to think about it. You have to concentrate on it, you can say. म्हणजे त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे, त्या गोष्टीवर पुन्हा मनन केलं पाहिजे की मी धनाला, माझ्या संततीला मी कशा प्रकारे वाढवत आहे, कशा प्रकारे त्यांना परमेश्वराच्या मार्गात चालवत आहे, कशा प्रकारे त्यांची काळजी आपण घेत आहे. आज ती गोष्ट महत्वाची आहे. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो, तरुण पंच मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या वेळेला आम्ही तरुण लेकरं पाहतो, त्यावेळेला बस अमितच्या बाबतीत तेच सांगितलं जातं ऑफिसमध्ये. अजूनही असं वाटत नाही की तुझी मुलगी 10वी पास झाली, इतकं त्यांना डाऊट आहे. म्हणजे सांगायचं हेतू की वीराचे बाण म्हटल्यानंतर ते एकदम अचूक, अद्भुत आणि सर्व प्रकारे सामर्थ्याने भरलेल्या गोष्टी आहेत की ज्या परमेश्वराने त्या तरुणाला, त्या लेकरांना आशीर्वादित केलेलं आहे. आज अर्पिताला, एंजलला, तसंच लहान बाळाला आज देवाने आशीर्वादित केलेलं आहे, यासाठी की देवाचं गौरव पाहावं, देवाची महिमा पाहावी. कारण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते हातातील बाणाप्रमाणे आहेत. याचा अर्थ झाला की ते प्रत्येक गोष्ट हे अचूक करणारे, अद्भुत करणारे, सैतानावर मात करणारे, सैतानावर विजय मिळवणारे असे ते लेकरं परमेश्वर त्या तरुणपणात तयार करत आहे. आज मी देवाला धन्यवाद देतो की असे तरुण लेकरं परमेश्वराने मुलं देऊन, लेकरं देऊन आशीर्वादित केलेलं आहे. आणि ते लेकरं, ते लोक अशाच प्रकारे सैतानावर कशी मात करायची, कशा प्रकारे परमेश्वरामध्ये वाढायचं, याकडे ते लक्ष पुरवणार आहेत. चौथी गोष्ट या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये येतो. या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे तिसरं वचन आपण वाचूया का? 128 स्तोत्र. या ठिकाणी विशेष गोष्ट लिहिली ती म्हणजे जैतुनाच्या रोप्यासारखी वाढतील. ज्या वेळेला जैतुनाचं झाड म्हटलं जातं, त्यावेळेला विशेष गोष्टी लक्षात ठेवा की ते आपल्या भारत देशातील जसं काय नारळाच्या झाडाप्रमाणे आहे.
की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट न गोष्ट नारळाची वापरली जाते, त्याचा उपयोग होतो. आणि जैतुनाचं सुद्धा तोच आहे की भाग न भाग त्याचा प्रत्येक गोष्टीचा वापरला जातो. आज आपल्या लेकरांचा देव अनेक त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या योजनेसाठी, त्याच्या उपकार स्तुतीसाठी, त्याच्या स्तवनासाठी, त्याच्या वचनासाठी तो त्यांना तयार करणार आहे. कारण हे देवाचं वचन आहे की ते जैतुनाच्या रोप्यासारखे वाढतील. कारण ते प्रत्येक वेळेला त्यांच्या जीवनामधून सर्व प्रकारचा आनंद देतील. तुम्ही जर इस्रायलला गेला असेल तर तुम्हाला कळेल, तिथं लोणचं आहे, फ्रूट्स आहेत, ते सिरपमध्ये भिजवलेले, परत त्याचे वेगवेगळे प्रकारचे खाण्याचे प्रकार आहेत, त्याचे रूट्समधून सुगंध निघतो, त्याचे पानंसुद्धा सेंटचा स्मेल देतात. परत त्या जैतुनामधून अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स आणि मेडिसिन्स तयार होतात. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आपल्या लेकरांमध्ये आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद गोवलेले आहेत. तुझी मुले तुझ्या मेजाभोवती म्हटलेलं आहे. हा एक महत्वाचा भाग देवाने या ठिकाणी दाखवला. प्रार्थनामय जीवनाचं हे एक चित्र त्या ठिकाणी मांडलेलं आहे की मेज हा यासाठी असतो की त्या ठिकाणी आपलं जेवण करतो एकत्र येऊन म्हणा, किंवा अनेक गोष्टी आपण सल्लामसलत करत असतो, त्या ठिकाणी प्रार्थना व्हायला पाहिजे. त्याच मेजाभोवती सदैव बसून देवाचं गौरव पाहायचं आहे. आणि म्हणून ते म्हटलंय की त्या मेजाभोवती तुझी लेकरे जैतुनाच्या रोप्यासारखे वाढतील. प्रियानो, आज आपल्या लेकरांना आता काही कळणार नाही मी काय सांगत आहे, पण आपले वरिष्ठ, आपले मोठे, त्यांनी हाच विचार केला पाहिजे की आज माझी लेकरं खरंच जैतुनासारखे वाढत आहेत का इतर कोणत्या तरी झाडासारखे, काटेरी झाडासारखे वाढत आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे. कशा प्रकारे आमच्या लेकरांना आम्ही आमच्या टेबल भोवती शिकवतो, काय गोष्टी शिकवतो, कशा प्रकारे त्यांची जीवनाची आम्ही उभारणी करतो, हे आज तुम्हाला आणि मला नेहमी त्याच्यावर विचार करून बघायचं आहे. कारण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ही देवाने आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद करून त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आज सुद्धा या ठिकाणी तेच म्हटलं, परमेश्वर सेनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराने दिलेले ठेवे, परमेश्वराने दिलेले प्रत्येक धन आणि लेकरं आज प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ते आशीर्वादाचे कारण ठरो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हेच पाहणार आहोत. हेच माझे लेकरं देवाचं गौरव करताना आम्हाला दिसणार आहे. म्हणजे अर्पिता नेहमी मी तिथं बसलो तरी तिथं बघून चालू असतं तिचा हालेलुया, काहीतरी चालूच असतं. आपला हात वर करणं, टाळ्या वाजवणं, बघणं माझ्याकडं टक लावून अगदी परमेश्वराची स्तुती करतो की या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या सर्व लेकरांना परमेश्वराने असं आशीर्वादित केलेलं आहे. आणि शेवटचं, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत, इस्रायलास शांती असो. आज पांढरे ब्रदर, पास्टर वायदंडे सर, दोघांनाही लेकरं दृष्टीला पडलेले आहेत. आमेन, आमेन, आमेन. खरंच परमेश्वराची ही दया आहे, परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वराचं वचन तो कधीच बदलत नाही. कधीच त्याने कुठलंही वचन आपल्या विरुद्ध होऊ दिलं नाही. तर जे वचन त्याने दिलं ते पूर्णतेला आलेलं आहे. आजही या कुटुंबाला परमेश्वराने आशीर्वाद देऊन यापुढेही तो आशीर्वाद देणारा देव आहे. याबद्दल मी देवाचे उपकार मानतो. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण कृपा करून मी विनंती करेल, लेकरांना पुढे घेऊन या. पांढरे ब्रदर पण पुढे येतील. हालेलुया जीसस. घेऊन या बाळाला, घेऊन या लवकर लवकर. जेवढे लहान लेकर आहेत सगळे घेऊन या. पिल्लू पिल्लू एंजल ये. हालेलुया. इकडं
इकडे तोंड करा, त्या बाजूला तोंड करा. थँक्यू जीसस. हालेलुया जीसस. आपण सर्वजण आपला उजवा हात त्यांच्याकडे करूया प्लीज. हालेलुया जीसस. त्यांच्यासाठी पहिलं आशीर्वाद वचन वाचतो आणि मग त्यानंतर आपण सर्वजण उजवा हात करूया का कृपा करून. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर तुम्हाकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. पवित्र 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 अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. आज विशेष करून हे सर्व लेकरं आणि पांढरे ब्रदर मी तुझ्या हातामध्ये देतो. माझ्या देवा, त्यांची तू वाढ कर, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना सुखी निरोगी ठेव. प्रभू येशू, जसं तू ज्ञानामध्ये मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला, त्याप्रमाणे प्रभू या प्रत्येक लेकरांची वाढ तू कर. त्यांना प्रभू परमेश्वरा दीर्घायुष्य देऊन पुन्हा एक वार प्रभू तुझ्या सेवेसाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग होऊ दे. महान पिता, मी विशेष करून प्रार्थना करतो, प्रत्येक लेकरांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. त्यांच्याद्वारे त्यांचं सर्व कुटुंब आशीर्वादित कर. त्यांची वाढ प्रभू अधिक तुझ्या वचनात, तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या साक्षीत होऊ दे. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू हे मंडळीचे आधारस्तंभ बनत असताना कोरी खांबाप्रमाणे त्यांना तयार कर आणि तुझं गौरव करून घे. सर्व बालकांना मी तुझ्या हातात सोपवतो. मान महिमा सन्मान गौरव आदर तुला देतो. नासुर येशूच्या जीवन गोड पवित्र आवडत्या सामर्थ्यशाली नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि नंतर रेव्हरंड वायदंडे सर आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी असून सोडले आहे तसेच तो आमची ऋणी मास, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर, ज्या लेकराचा वाढदिवस आहे अर्पिताबरोबर, 1 तारखेला अरुणदादांचा वाढदिवस आहे त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. आमेन. साक्षी देतील. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूला उंचवतो, गौरवतो. तो आपला परमेश्वर, सर्वांचा आपला जिवंत देव परमेश्वर ख्रिस्त आहे. तो आपला मस्तक आहे. तो आपल्या सर्वांचीच काळजी घेतो. तशीच आमच्या कुटुंबाच्याही त्यांनी काळजी घेतली आहे, तो घेत आहे. आपण जर परमेश्वराला समर्पित आहे तर सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये शक्य आहेत. आपल्याला काही गोष्टींची कमी पडणार नाही. तर आपण परमेश्वर, आम्ही प्रभू ईश्वर विशेष धन्यवाद देतो. त्यांनी आमच्या कुटुंबामध्ये सर्व आरोग्य दिलं आम्हाला. विशेष करून हे छानसं आमच्या कुटुंबामध्ये अर्पिता बाळाला आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये आणलं. आम्हाला आई वडील त्यांनी होण्याचा अनुभव दिला परमेश्वर. त्या प्रभू येशूला आम्ही धन्यवाद देतो, कारण की तो आपला महान परमेश्वर प्रभू येशू आहे. आपण धन्यवाद देऊया प्रभू येशूला. धन्यवाद, थँक्यू म्हणतो मी. आणि प्रभूच्या नावाला उंचवतो, गौरवतो, सर्व महान महिमा देतो. आणि इथून पुढचं आयुष्य आमच्या अर्पिताचं बाळाचं पूर्ण आयुष्य आम्ही त्या प्रभूचं समर्पित करतो. तसं अर्पिताचं नाव आम्ही अर्पिता ठेवलं, कारण की त्याला ते समर्पित असावं म्हणून त्याला नाव आम्ही अर्पिता दिलेलं आहे. तर ते पूर्ण आयुष्य आम्ही ते प्रभूला समर्पित करतो, जेणेकरून त्याची सेवा तिच्याकडून व्हावी आणि आमच्या सर्व कुटुंबाकडून आणि विशेष आपल्या सर्व चर्चकडून त्याची सेवा होऊ दे, असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद येशूला. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभूजी आजपर्यंत आम्हाला सर्व कुटुंबाला एकत्रपणे सांभाळलं. सर्व गरजा त्यांनी पवित्र भांडातून आम्हाला पुरवल्या.
पांढरे कुटुंबानं वायदंडे कुटुंब यांना आशीर्वादाने भरलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. पवित्र भांडारातून देत असताना त्यांनी आम्हाला अत्युत्तम असे 2 गिफ्ट दिले. लहान बाळही 2 दिले. प्रभूच्या नावाने ह्या दोन्ही बाळांचा आम्ही उपयोग आता आशिषने सांगल्याप्रमाणे प्रभूच्या भयामध्ये वचनामध्ये वाढण्यास आम्ही विश्वासमध्ये आम्ही सहाय्य करत आहे. प्रभू आम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ आम्ही प्रभूच्या हाती सोपवतो. धन्यवाद येस. Praise God. I think ओके. आपल्याला माहीत आहे की पावसामुळं थोडंसं अडचण झाली, परंतु काही हरकत नाही. प्रभूची स्तुती असो. जे डेकोरेशन बाहेर होणार होतं ते आज झालेलं आहे. तर फक्त आपल्याला आपले चेअर्स टर्न करायचे आहेत. आपण त्या बाजूला खुर्च्या टर्न करूया आणि केक कटिंग त्या बाजूला होईल. ज्या ठिकाणामध्ये तुमच्या जागेवर फक्त खुर्ची उलटे करून बसा, ही रिक्वेस्ट आहे. येस, यू कॅन स्टँड, यू कॅन सिट ॲज यू लाईक. मागचे उभे राहू शकतात, पुढचे बसा, जेणेकरून सगळ्यांना दिसेल. पुढचे बसा. पळक साहेब या ना तुम्ही. डॅडी प्लीज प्लीज या या. येस बनी. Oh, sorry. Thank you. येस, ऑल द चिल्ड्रन प्लीज लेकरांनी जॉईन करा. जे समोर बसलेले आहेत त्यांनी बसाच, जेणेकरून मागच्यांनाही दिसेल. जे मागचे आहेत ते उभे राहू शकतात, पुढच्यांनी कृपा करून बसा, मागच्यांनाही दिसेल. दोन्ही परिवारांना विनंती आहे, पांढरे परिवार, वायदंडे परिवार आणि सिस्टर कोमल यांचे परिवार, सर्वजण एकत्र या. चेअर्स थोडे मागे घ्या प्लीज. चेअर्स थोडे मागे घ्या. जे समोर आहेत त्यांनी कृपा करून थोडे मागे घ्या. जे समोर आहेत त्यांनी थोडंसं चेअर मागे घ्या. त्यांना फोटो काढायला थोडं इझी पडेल. Come. Yes. दोन्ही कुटुंबांना विनंती आहे, कृपा करून जॉईन व्हा.
कुणाल तू कर ना बाळा, इकडे इकडे कॅमेऱ्याला झूम कर, झूम कर. कुणाल कुणाल कॅमेरा घे ना, झूम वर करायचं पिंक वाला. ओके चल वी रेडी. आशिष हा, पाळक साहेबांना आतमध्ये येऊ द्या, पांढरे अंकल बरोबर किंवा तुझ्या बाजूने येऊ द्या. ते दरवाजा उघडा दादा, अडचण होईल. ये बाजूला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Arpita. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless dear Arpita. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Uncle Pandre. Happy birthday to you. May the Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless Uncle Pandre. Happy birthday to you. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना सांगण्याचा उद्देश हा की अंकलचा 1 जूनला 70वा वाढदिवस आहे, 70th बर्थडे, आणि अर्पिताचा पहिला बर्थडे आहे. प्रभूची स्तुती असो, देवाला धन्यवाद.
हालेलुया. जेवणाची व्यवस्था इथंच होत आहे. थोडंसं वाट बघा. आपण जेवण सर्वांनी इथं करूया आपण. थँक्यू. म्हणजे थोडंसं सेटअप करते आपण. क्षमा असावी. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday